वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. माय सेल्फ प्रोफेसर रणजित. तुम्ही मला ओळखत असाल, ठीक आहे. याच्या आधी पाहिलं असेल, काहींनी मेन्सच्या बॅचला वगैरे बघितलं असेल. तर मी तुम्हाला बॉटनीचा पार्ट, प्लांट पॅथॉलॉजी आणि मशरूम, सेरिकल्चर, हनीकल्चर हे जे आहे बाकीचं, हे सगळे टॉपिक घेणार आहे. आज आपल्या सिलेबसमध्ये एक पॉईंट आहे बघा, बियाणे म्हणजे इंग्लिशमध्ये बघा, सीड प्रॉपर्टीज ऑफ सीड, इसेन्शियल रिक्वायरमेंट फॉर सीड जर्मिनेशन. हा सिलेबसला पॉईंट आहे, तुम्ही बघितला असेल सिलेबस. तर त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स मी आज क्लिअर करणार आहे. ऍक्च्युली सीड काय असतं, सीडचं स्ट्रक्चर, सीड कोट, एम्ब्रिओ मध्ये डायकॉट, मोनोकॉट, हे काय असतं नेमकं, सीड कशापासून तयार होतं, फ्रूट कशापासून तयार होतं, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहितच नाही आतापर्यंत, की बाबा हा असं होतं काय सर हे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण छानपैकी बघूया. आपला आता इथून पुढे एक 40 मिनिट लेक्चर चालेल. सगळ्यांनी फुल जोश के साथ, फुल कॉन्सन्ट्रेशन, पाण्याची बॉटल सोबत घेऊन बसायचं आहे आणि एकदम छान लेक्चर करायचं. ओके, स्टार्ट करूया. याच्यामध्ये बघा थोडेसे IBPS ला आलेले काही क्वेश्चन आहेत बघा. ठीक आहे, की आता इथं बघा, आपली जी सीड डॉर्मन्सी असते ते ब्रेक करायला कुठल्या मेथड्स वापरतात. लाईक स्क्रॅचिंग, रबिंग, सॉफ्टनिंग ऑफ सीड कोट इज डन टू मेक परमिएबल फॉर वॉटर अँड एअर. ह्याला काय म्हणायचं? स्क्रॅचिंग आणि रबिंगला काय म्हणलं होतं आपण? स्कॅरिफिकेशन म्हणतात. तुम्ही डिग्रीला वाचलं असेल हे. म्हणजे सीड डॉर्मंट असले, जर सीड डॉर्मंट असेल, डॉर्मन्सी म्हणजे काय, जर सीडला फेवरेबल कंडिशन नाही मिळाल्या तर सीड काय करते, स्वतःच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी स्टॉप करतं. म्हणजे जर आपण बघा सीड पोत्यामध्ये भरून ठेवलं तर ते काय होत नाही, उगवत नाही. तुम्ही ते शेतात पेरा, लगेच उगवते. जेव्हा तुम्ही त्याला पोत्यात भरून ठेवलेलं असतं त्यावेळेस ते डॉर्मंट स्टेजला असतं, त्याने स्वतःच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी स्टॉप केलेलं असतं. काही डॉर्मंट सीड हे खूप, त्यांच्यावरती हार्ड सीड कोट असतो, त्याच्यामुळे ते पाणी ऍब्झॉर्ब करत नाहीत. अशा वेळेस तुम्ही काय करता, असा क्वेश्चन आलता बघा. तर त्याला काय म्हणतात? स्कॅरिफिकेशन. ह्याला दुसरी एक टर्म आहे बघा, स्ट्रॅटिफिकेशन. ठीक आहे, अजून अशा खूप आहेत. हे बघा, जर्मिनेशन पर्सेंटेज ऑफ व्हीट किती आहे? 85%. तर असे काय क्वेश्चन तुम्हाला येतील. ठीक आहे, तर तुम्हाला मी शिकवताना महत्वाच्या गोष्टी एक लक्षात ठेवा, की प्रत्येक स्लाइड वरती आपल्याला MCQ बनवायचा आहे आणि तो 1 लाइनर तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि तेवढंच काय करायचंय, पुन्हा सारखं वाचायचं. ओके, सीड सायन्स, द फादर ऑफ सीड सायन्स कोण आहे? सीड सायन्स फादर ऑफ सीड टेक्नॉलॉजी कोण आहे? नोब हा काय? फादर ऑफ सीड टेक्नॉलॉजी. नंतर द इंडियन सीड ऍक्ट वॉज इनॅक्टेड. सीड ऍक्ट वरती येऊ शकतो क्वेश्चन. सीड ऍक्ट कधीच आहे? इंडियन सीड ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन 29 डिसेंबर 1966. हॅज बीन इन फोर्स सिन्स 2 ऑक्टोबर 1969. तो बघा, तो इनॅक्टेड झालाय कधी? 66 ला, पण तो इम्प्लिमेंट कधी केला? 69 ला. ठीक आहे, हे बेसिक आहे, येऊ शकतं म्हणून मी तुम्हाला ते बेसिक ते पण सांगतोय. नॅशनल सीड कॉर्पोरेशन कधीची स्थापना आहे? 1963. ओके, आता बघा, कोण मराठी पण जर असतील ऐकणारे, ऍक्च्युली आपल्याला सगळे इंग्लिश मिडियमचेच आहेत. तुम्हाला काही डाऊट आला, बिंदास मेसेज करायचा. जोक झाला, हसू आलं तर लगेच तिथं हसायची स्माइली पण पाठवायची. सेशन इंटरॅक्टिव्ह झालं पाहिजे, मजा येते. मग म्हणजे मी जोक केला तर तुम्ही पण हसताय असं मला फील झालं पाहिजे, तर ते जोक करायला बी मजा येते. ही प्रोसेस आपली 3-4 महिने चालणार आहे. सो लेक्चर एन्जॉय करा तुम्ही. बाबा आता करायचंय, मोबाईल समोर ठेवलाय, मी बघत बसणार आहे, थोड्या वेळानं मला झोप लागणार आहे, असं होऊ शकतं. ठीक आहे, तुम्हाला हसू आलं तर हसायची स्माइली पाठवायचे, आवडलं ह्याची स्माइली टाकायचे. ओके, म्हणजे असं पाठवायचंय. ठीक आहे, शरद पवार आले काय? चला, सीड काय असतं? सीड इज अ रिप्रोडक्टिव्ह युनिट दॅट इज डेव्हलप फ्रॉम अ फर्टिलायझर्ड मॅच्युअर ओव्हिल. एक लक्षात ठेवा, सीड कशापासून तयार होतं? सीड हे ओव्हिल पासून तयार होतं. थोडस मिस्टेक झाले, ओहम करा. ओव्हिल पासून सीड तयार होतं, ओव्हरी पासून फ्रूट तयार होतं. हे सगळं काय आहे हे तुम्हाला मी थोडस सोप्या भाषेत सांगतो.
एक मिनिट द्या मला. तुम्हाला थोडीशी स्टोरी सांगतो की कशा फुलापासून फळ आणि सीड तयार होते. ठीक आहे. इन जनरल बघा, हे थॅलॅमस असतं. थॅलॅमसला काय असतात? ह्याला सेपल्स असतात, बरोबर. 2 मिनिटात सांगतो. सेपलच्या वर काय असतात इथं? पेटल्स, बरोबर. त्याच्यानंतर साईडलाच काय असतात त्याच्या? स्टॅमेन असतात, बरोबर का. स्टॅमेन जे पोलन ग्रेन बनवतात. त्याच्या आत काय तयार होतं? पोलन ग्रेन, बरोबर का. आणि याच्या मधोमध बरोबर काय असते? इथं असते आपले गायनोशियम, बरोबर का. आता याच्या आतमध्ये इथं ओव्हम असतं. तुम्हाला माहिती आहे पॉलिनेशन, तुम्हाला मी बॉटनीमध्ये जर तो पार्ट असेल तर पुढे सांगेनच तो. इथं काय तयार होतात? पोलन ग्रेन. हे पोलन ग्रेन कुठे जातात? इथं जातात. इथं काय होतं? पॉलिनेशन, बरोबर का. पॉलिनेशन म्हणजे काय होतं? हे पोलन ट्यूब येते, ह्याला काय करते? फर्टिलाइज करते, बरोबर का. आता एक गोष्ट आहे की हे जास्त हे ओव्हिलच्या आत असतं, तर ओव्हिल आहे. ठीक आहे. फर्टिलायझेशन होते बघा. ही वरचा पार्टला काय म्हणलं आपण? ओव्हरी. त्याच्या आतल्या पार्टला काय म्हणलं आपण? ओव्हिल. ठीक आहे. फर्टिलायझेशन झाल्यानंतर बघा हे सगळं बाकीचं पार्ट निघून जातात. आणि बघा हा जो पार्ट आहे, बरोबर का, हा फ्रूट तयार झाला. हे फ्रूट कशापासून तयार झालं? ओव्हरी कन्वर्ट इनटू फ्रूट. हा सिंपल क्वेश्चन तुम्हाला येते. आणि हा जो ओव्हिल आहे आतमधला, हा या ओव्हिल पासून काय तयार होतंय? सीड तयार होते. सो आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी कन्वर्ट इनटू फ्रूट आणि ओव्हिल कन्वर्ट इनटू सीड, बरोबर. म्हणजे इथं एक लक्षात ठेवा, क्वेश्चन आला सीड इज डॅश डॅश डॅश, इट इज फर्टिलायझड ओव्हिल. ते कशापासून तयार होते? ओव्हिल पासून तयार होते, लक्षात ठेवा. तुम्हाला थोडंसं ते क्लिअरली थोडं हे करतो. आपण काय काढलं होतं स्ट्रक्चर? हे बघा, इथं स्टिग्मा होता. ही काय होते? वरची ओव्हरी, बरोबर. ह्याच्या आत काय होता? ह्याच्या आत होते ओव्हिल. फर्टिलायझेशन झाल्यावर काय होतं? फर्टिलायझेशन झाल्यावर हा पार्ट निघून जातो आणि वरचा कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? फ्रूट मध्ये. सो ही ओव्हरी आहे ती कशामध्ये? फ्रूट मध्ये. आणि ओव्हिल कशामध्ये? सीड मध्ये. सो सीड काय आहे? फर्टिलायझड ओव्हिल. ओके, असं विषय असतो. चला, सो म्हणून लक्षात ठेवा इथं ओव्हम झालंय चुकून, ओव्हिल. So after fertilization ovary get converted into fruit, ovule get converted into seed. Okay, हा एक पॉइंट आहे. चला आता सीड मध्ये काय काय असतं? सीडचं स्ट्रक्चर जर बघितलं तर सीडला वरून काय असतो? सीड कोट असतो. काय असतो? सीड कोट. आतमध्ये काय असतो? एम्ब्रिओ, बरोबर. आणि कधी कधी एंडोस्पर्म असतो, कधी कधी एंडोस्पर्म नसतो. आता याची स्टोरी खूप लोकांना माहितीच नाही ऍक्च्युली, की सर एंडोस्पर्म म्हणजे काय, कॉटलिडॉन म्हणजे काय, एम्ब्रिओ मध्ये प्ल्युम्युल म्हणजे काय, रॅडिकल म्हणजे काय, सगळं तुम्हाला छानपैकी सांगतो बघा. तर पहिला सीड कोट बघूया आपण. सीडला एक सीड कोट असतो. सीड कोट 2 लेअर मध्ये असतो. आउटर कव्हरिंग ऑफ सीड इज कॉल्ड एज टेस्टा आणि इनर कव्हरिंगला काय म्हणायचं? टेगमेन. सो सीड कोट मध्ये पण 2 लेअर आहेत, आउटर टेस्टा, इनर टेगमेन. So seed coat काय? आउटर कव्हरिंग ऑफ सीड विच इज हॅव्हिंग 2 लेअर, आउटर लेअर टेस्टा, इनर लेअर टेगमेन. ओके. आता आता हा पॉइंट खरा आहे की इन जनरल काय होतं बघा, हे आपलं सीड असतं, ओव्हिल असतो. ओव्हिलच्या इथं काय असतो? इथं एम्ब्रिओ असतो आणि ह्याच्या वर काय असतं? इथं हा एंडोस्पर्म असतो बघा. इनिशियल स्टेजला हा काय झाला? इट इज एम्ब्रिओ.
हा काय झाला एंडोस्पर्म. नीट बघा काय होतं आता एंडोस्पर्म. जसा हा जो एम्ब्रिओ असतो ना, हा एम्ब्रिओ ग्रो होतो आणि तो ग्रो झाल्यावर लक्षात ठेवा, एम्ब्रिओ ग्रो होतो म्हणजे काय होतं, एम्ब्रिओ मध्ये 2 स्ट्रक्चर तयार होतात. पहिलं स्ट्रक्चर असतं एम्ब्रिओ मध्ये तयार होतात कॉटिलिडॉन, आणि एम्ब्रिओ मध्येच तयार होतं एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस बघा मी काय सांगतोय, सीड मध्ये 2 पार्ट आहे सध्या, एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म. आता आपण बघूया एम्ब्रिओ जसा ग्रो व्हायला लागतो तसे एम्ब्रिओचे 2 पार्ट तयार होतात, कॉटिलिडॉन आणि एंडोस्पर्म. आता बघा काय होतं, जसा हा एम्ब्रिओ ग्रो होतो तसा हा एंडोस्पर्म ह्या एम्ब्रिओला ग्रो करायला वापरला जातो. एंडोस्पर्म एम्ब्रिओला ग्रो करायला वापरला जातो. त्यामुळे काही सीड मध्ये म्हणजे मोस्टली डायकॉट सीड मध्ये एंडोस्पर्म पूर्णपणे वापरला जातो. कसा तर बघा, आता हा जो एम्ब्रिओ आहे, हा एम्ब्रिओ इथं ग्रो होतो आणि बघा इथं अशा 2 कॉटिलिडॉन तयार होतात. हे झाला डायकॉट सीड. काय झालंय डायकॉट सीड. आणि डायकॉट सीडचा हा पूर्ण एंडोस्पर्म कशाला वापरला गेला, कॉटिलिडॉन बनवायला. म्हणजे ह्या सीड मध्ये एंडोस्पर्म नाही, ह्या सीड मध्ये एंडोस्पर्म नाही. हे कसलं सीड झालं, नॉन एंडोस्पर्मिक. मग ह्याचा एंडोस्पर्म कुठे गेला, ह्याचा एंडोस्पर्म गेला कशाला बनवायला, कॉटिलिडॉन बनवायला. कशाला, कॉटिलिडॉन बनवायला. मग तुम्हाला असा एक क्वेश्चन येईल, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन एंडोस्पर्मिक सीड. तर मोस्टली बघा ही बीन असते ना, पी बीन, ह्यांच्यामध्ये एंडोस्पर्म नसतो. त्यांचा एंडोस्पर्म कुठं वापरला गेलाय, कॉटिलिडॉन बनवायला. बरोबर का. आता थोडस ह्याच्या आतमध्ये काय सांगतो, हे बघा, आता ही एक कॉटिलिडॉन आहे, ही एक कॉटिलिडॉन आहे. आपल्याकडे 2 कॉटिलिडॉन आहेत, ठीक आहे अशा. आणि ह्या 2 कॉटिलिडॉनच्या मध्ये काय असतो, इथं असतो एम्ब्रियोनल ऍक्सिस. दोन्ही कॉटिलिडॉनच्या मध्ये काय, एम्ब्रियोनल ऍक्सिस, ठीक आहे. बघा आता इथं काय आहे, ही कॉटिलिडॉन आहे, ही कॉटिलिडॉन मध्ये काय एम्ब्रियोनल ऍक्सिस, म्हणजे हा एम्ब्रिओ आहे, सीडचा काय आहे एम्ब्रिओ. आता बघा कॉटिलिडॉन कुठले, ही हिला आपण कॉटिलिडॉन म्हणूया, ही आहे कॉटिलिडॉन. 2 कॉटिलिडॉन. कॉटिलिडॉनच्या वरच्या पार्टला काय म्हणायचं, याला म्हणायचं प्लिम्यूल. काय म्हणायचं, प्लिम्यूल. कॉटिलिडॉनच्या खालच्या पार्टला काय म्हणायचं, रॅडिकल. आणि तुम्हाला माहिती आहे ह्या प्लिम्यूल पासून काय तयार होतं, शूट तयार होतं. प्लिम्यूल पासून काय तयार होतं, शूट तयार होतं. हे शूट इथून येतं कशापासून, प्लिम्यूल पासून. प्लिम्यूल इज कन्वर्ट इनटू शूट. विच पार्ट ऑफ द सीड इज कन्वर्ट इनटू प्लिम्यूल, शूट. कोण आहे तो, प्लिम्यूल आहे. आणि जो खालचा पार्ट आहे रॅडिकल, याच्यापासून काय येतात, इथं रूट येतात. इथं काय येतात असे रूट. सो रॅडिकल गेट कन्वर्ट इनटू रूट. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट. हा एम्ब्रिओ आहे सीडचा. आता ह्या सीड मध्ये वरून कोण आहे, सीडकोट आहे. सीडकोट काढलेलं नाहीये मी, फक्त आतमधला काय काढलाय, एम्ब्रिओ काढलाय. एम्ब्रिओ मध्ये काय काय असतं, कॉटिलिडॉन आणि एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस मध्ये वरच्या पार्टला काय म्हणायचं, प्लिम्यूल. ह्याच्या खालच्या पार्टला काय म्हणायचं, रॅडिकल. बरोबर. आता तुम्ही जे इपिजियल जर्मिनेशन आणि हायपोजियल जर्मिनेशन ऐकले का, इपिजियल आणि हायपोजियल, तिथं तुम्ही एक हायपोकोटाईल आणि इपोकोटाईल नावाचा पॉइंट ऐकले असेल. हायपोकोटाईल आणि इपिकोटाईल, ते काय असतं नीट ऐका. हे बघा ही कॉटिलिडॉन आहे, कॉटिलिडॉनच्या वरच्या पार्टला म्हणजे याला म्हणायचं इपिकोटाईल. काय म्हणायचं, इपिकोटाईल. बघा मी काय म्हणलं, कॉटिलिडॉनच्या वरच्या पार्टला काय म्हणायचं, इपिकोटाईल. इपिकोटाईलच्या वर काय असतं, प्लिम्यूल असतं. सेम वे कॉटिलिडॉनच्या खालच्या पार्टला काय म्हणायचं, मग ह्याला म्हणायचं हायपोकोटाईल. हायपोकोटाईल. मग तुमचं खूप वेळा जमलिंग व्हायचं बघा, व्हायचं का नाही, की इपिजेल मध्ये काय होते, कोण वाढते आणि ह्याच्यामध्ये काय वाढते. तर बघा आता मला सांगा, आता जर हे सीड तुम्ही पेरलं आणि त्या सीड मध्ये समजा इपिकोटाईलच फक्त ग्रो झाला, म्हणजे हा पोर्शन वर गेला, तर सीड काय राहणार, जमिनीच्या खाली राहणार. म्हणजे कसलं जर्मिनेशन झालं ते, हायपोजेल जर्मिनेशन. हायपोजेल मध्ये काय होतं, कॉटिलिडॉन ही सॉइलच्या खाली राहते. मला सांगा आता हायपोजेल जर्मिनेशन मध्ये काय ग्रो झालं, इपिकोटाईल ग्रो झाला. काय ग्रो झाला, इपिकोटाईल ग्रो झाला. आता समजा ह्या प्लॅन्ट
काही प्लांट्स मध्ये हायपोकोटाईल जर ग्रो झाला तर काय होतं, तो इथून ग्रो होतो आणि अख्ख्या कॉटलिडॉन घेऊन वर जातो. मग जर हायपोकोटाईल ग्रो झाला तर तो पूर्ण बघा म्हणजे काय होणार, तो सॉइल मधनं इथनं काय करणार, पूर्ण कॉटलिडॉन घेऊन वर जाणार. म्हणजे काय झालं इथं बघा, आता काय झालं, इपिजियल जर्मिनेशन. इथं तो कॉन्सेप्ट आलाय म्हणून 2 मिनिटात सांगतोय तुम्हाला. इपिजियल जर्मिनेशन इपिजियल जर्मिनेशन मध्ये काय होतं, तिथं काय ग्रो होणार, इपिजियल म्हणजे काय होणार की पूर्णच्या पूर्ण हे कॉटलिडॉन वरती जाणार, कारण तिथं काय ग्रो झालाय, हायपोकोटाईल ग्रो झाल्यामुळं हा पोर्शन कुठे गेला, वरती गेला. म्हणून बघा लक्षात ठेवा, इपिजियल जर्मिनेशन मध्ये काय होतं, हायपोकोटाईल ग्रो होतो. थोडस अपोजिट असल्यामुळे तुम्ही काय होत आहे, कन्फ्युज होत आहे. हायपोकोटाईल ग्रो होतो आणि त्यामुळे काय होतं, कॉटिलिडॉन जमिनीच्या वर जातात. कॉटिलिडॉन कुठे जातात, वरती जातात. बरोबर का, कशामध्ये, इपिजियल जर्मिनेशन मध्ये. आणि मला सेम सांगा मग हायपोजियल मध्ये काय होईल, हायपोजियल जर्मिनेशन मध्ये काय होणार, इपिकोटाईल ग्रो होणार. काय ग्रो होणार, इपिकोटाईल ग्रो होणार. आणि त्याच्यामुळे कॉटलिडॉन कुठे राहणार, खालीच राहणार. कारण हे बघा तुम्ही जर बघितलं तर इपिकोटाईल कुठे आहे, कॉटलिडॉनच्या वर आहे. हा पार्टला काय म्हणले आपण, इपिकोटाईल. काय म्हणले, इपिकोटाईल. मग जर इपिकोटाईलच वाढला तर हा एवढाच पोर्शन वर जाणार आणि कॉटलिडॉन कुठे राहणार, खालीच राहणार. ह्याला काय म्हणायचं मग, ह्याला म्हणायचं हायपोजियल जर्मिनेशन. ह्याच्यामध्ये इपिकोटाईल ग्रो होणार आणि कॉटिलिडॉन जमिनीतच राहणार. कुठे राहणार, खालीच राहणार. हा कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला सांगतो. 4 वर्ष झालं मला बी कळला नव्हता, अभ्यास केला मला कळला की असं असं होतंय म्हणून. ठीक आहे. सो असे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. ठीक आहे. इपिजियल मध्ये काय होते, इपिजियल जर्मिनेशन मध्ये काय होते, हायपोकोटाईल ग्रो होते आणि त्याच्यामुळे काय होते, कॉटलिडॉन वरती जाते. हे हायम्युरल ऍक्सिस, हा पोर्शन इथं ग्रो होतो त्यामुळे हे वर घेऊन जाते त्याला, इपिजियलला. आणि हायपोजियल मध्ये काय होते, हायपोजियल मध्ये जो कॉटलिडॉन आहे त्याचा हा पोर्शन फक्त ग्रो होतोय तो वर जातोय, हा पोर्शन खालीच राहतोय. बरोबर का, समजतंय का तुम्हाला. ओके, तर ते सगळं आता तुम्हाला इथं क्लिअर होईल. बघा सीड कोट बघितला आपण, आतमध्ये कोण आहे, एम्ब्रिओ. एम्ब्रिओनल ऍक्सिस कन्सिस्ट ऑफ रॅडिकल अँड प्लिम्यूल. हे बघा हा आहे आपला एम्ब्रिओनल ऍक्सिस. ह्याचा वरचा पार्ट प्लिम्यूल, खालचा पार्ट रॅडिकल. प्लिम्यूल पासून शूट, रॅडिकल पासून रूट. आणि ह्या दोन साइडला काय असतात, कॉटलिडॉन. सो कॉटलिडॉन इज अ पार्ट ऑफ एम्ब्रिओ. लक्षात ठेवा, सुरुवातीला एंडोस्पर्म असतो, त्याच्यापासून एम्ब्रिओ ग्रो होतो आणि एम्ब्रिओ ग्रो होताना कॉटलिडॉन तयार होतात. त्या पाकळ्या म्हणतो आपण, जी डाळ बनवतो आपण ज्याच्यापासून, त्या कॉटलिडॉन असतात. मोनोकॉट मध्ये एक असते, डायकॉट मध्ये 2 असतात. ठीक आहे. सो एम्ब्रिओनल ऍक्सिस कुठं असतो, 2 कॉटलिडॉनच्या मध्ये असतो. आणि इथं काय असतं, प्लिम्यूल. आणि हा काय झाला, इपिकोटाईल. बिटवीन कॉटलिडॉन अँड प्लिम्यूल इज अ, हे बघा इथं इपिकोटाईल आहे, हा प्लिम्यूल आहे. पार्ट बिटवीन कॉटलिडॉन अँड रॅडिकल इज हायपोकोटाईल. आता हा पार्टला काय म्हणायचं, मग याला म्हणायचं हायपोकोटाईल, याला म्हणायचं इपिकोटाईल. इपिकोटाईल वाढला एवढंच वर जाणार, हायपोकोटाईल वाढला सगळंच घेऊन वर जाणार. ठीक आहे, असा कॉन्सेप्ट आहे. आता एंडोस्पर्म काय बघूया. एंडोस्पर्म फॉर्म्ड इन द सीड इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. विच ऑफ द फॉलोइंग आर द न्यूट्रिटिव्ह टिश्यू प्रेझेंट इन द सीड. कोण आहे तो, एंडोस्पर्म. ठीक आहे. The food stored in the endosperm is partially or completely used during embryo formation. मी तुम्हाला आता सांगितलं, हा जो एंडोस्पर्म असतो तो एम्ब्रिओ ग्रो करायला वापरला जातो. मग कधी कधी अख्खाच्या अख्खा एंडोस्पर्म वापरून 2 कॉटलिडॉन तयार होतात. त्यामुळे त्या सीड मध्ये एंडोस्पर्म नसतो. ठीक आहे. कुठल्या, पी आणि बीन. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, ज्या सीड मध्ये एंडोस्पर्म नसतो, पी आणि बीन. आता कॅस्टर आहे बघा, कॅस्टर मध्ये एंडोस्पर्म असतो. ठीक आहे. आणि मोनोकॉट मध्ये सगळ्यांमध्ये एंडोस्पर्म असतो. आपले हे जे व्हीट, मेज, ह्या सगळ्यांमध्ये, ऑल सिरियल सगळ्यांमध्ये काय असतो, एंडोस्पर्म असतो. सो सिरियल काय आहेत किंवा मोनोकॉट सीड आर एंडोस्पर्मिक सीड आणि डायकॉट सीड आर नॉन एंडोस्पर्मिक सीड. डायकॉट सीड मध्ये
तो एम्ब्रिओ 2 कॉटलिडॉन, हे बघा ह्या कॉटलिडॉन बनवायला ह्या कॉटलिडॉन तयार होतात आणि ते तयार होण्यासाठी पूर्ण एंडोस्पर्म वापरला जातो. हा कॉन्सेप्ट आहे. चला, so endosperm formed in the seed is nutritive tissue. The food stored in the endosperm is partially or completely used during embryo formation. When partially used of seed is called as endospermic. कोणाचं आहे? कॅस्टरचं. बघा कॅस्टरचं सीड मध्ये काय होतं, एंडोस्पर्म वापरला जातो पण थोडा शिल्लक राहतो, पूर्णच्या पूर्ण तो एम्ब्रिओ ग्रो करायला वापरला जात नाही. सो त्याला काय म्हणतात मग? एंडोस्पर्मिक सीड. कोण आहे ते? कॅस्टर. आणि काही ठिकाणी पूर्णच्या पूर्ण वापरला जातो. वेन कम्प्लिटली युज्ड अप तर त्याला काय म्हणायचं? नॉन एंडोस्पर्मिक सीड. पी आहे बघा, नॉन एंडोस्पर्मिक. ठीक आहे. आता सीड मध्ये काय असतं? कॉटलिडॉन. नेम द फर्स्ट लिप ऑफ एम्ब्रिओ. सो कॉटलिडॉन कशाला म्हणतात? ऍक्च्युली एम्ब्रिओचं पहिलं पान असतं ते. थोडक्यात कॉटलिडॉन काय असतं? एम्ब्रिओचं पहिलं पान असतं. फंक्शन काय असतं कॉटलिडॉनचं? स्टोरेज ऑफ फूड रिझर्व. तुम्ही तर बघू शकता मोनोकॉट मध्ये एकच कॉटलिडॉन असते, डायकॉट मध्ये 2 कॉटलिडॉन असते. मराठी, आता कॉटलिडॉनला मराठीत काय म्हणतात यार? ठीक आहे, बघा काही गोष्टी मराठीत अवघड आहेत, उलट समजून घ्या तुम्ही. कधी कधी काही गोष्टी ह्या मराठीपेक्षा इंग्लिश मध्ये सोप्या आहेत. आणि आपलं एज्युकेशन हा डाळ म्हणू आपण त्याला, बरोबर आहे. तर द्विदलीय आणि एकदलीयला काय म्हणायचं? एकदलीय. द्विदलीय आणि एकदलीय. द्विदल म्हणजे 2 कॉटलिडॉन असतील तर द्विदलीय, आणि सिंगल कॉटलिडॉन असेल तर एकदलीय वनस्पती. सो एकदलीय म्हणजे मोनोकॉट सीड बघूया आपण. ठीक आहे. सीड विच हॅव ओनली 1 कॉटलिडॉन. कोण असतात ते? सिरियल आणि ग्रासेस. सिरियल आणि ग्रासेस काय असतात? मोनोकॉट. आणि डायकॉट कोण असतात? सीड विच हॅव 2 कॉटलिडॉन. फॉर एक्झाम्पल पल्सेस. तुम्हाला ओळखायचं असेल ना मोनोकॉट सीड कुठलं आणि डायकॉट सीड कुठलं, कसं ओळखायचं सांगतो. जर सीड मोनोकॉट असेल तर त्याचं पान असं असतं बघा. मोनोकॉट सीड मध्ये असं पॅरलल व्हेनेशन असतं, म्हणजे मोनोकॉट प्लांट मध्ये असं पॅरलल व्हेनेशन असतं. असं पान असलं तर काय म्हणायचं? ते मोनोकॉट प्लांट आहे. आणि जर ते डायकॉट असलं तर कसं असतं त्याचं? हे बघा असं असतं. आपलं नॉर्मल पान आपण बघतो ते. जर प्लांट डायकॉट असेल तर असं दिसतं बघा. ते असं व्हेनेशन असेल तर काय म्हणायचं? डायकॉट प्लांट आहे. असं असेल तर काय म्हणायचं? मोनोकॉट आहे. अजून काय असतं बरं डायकॉट मोनोकॉट? तर मोनोकॉट मध्ये बघा रूट सिस्टीम अशी असते, फायबरस रूट सिस्टीम असते. आणि डायकॉट मध्ये कशी असते? डायकॉट मध्ये असते टॅप रूट सिस्टीम. हे बघा अशी, तुम्ही डिग्री मध्ये पाहिलंच असेल. ठीक आहे. टॅप रूट सिस्टीम डायकॉट, फायबरस रूट सिस्टीम मोनोकॉट. समजतंय का? सगळ्यांना समजतंय का मी काय शिकवतोय ते? आता थोडं आपली फ्रिक्वेन्सी जुळायला वेळ लागेल. फ्रिक्वेन्सी जुळले का अजून स्मूथली गोष्टी होतील. तुम्ही थोडं फॅमिलियर होसाल, तुम्ही डाऊट विचारचाल, गप्पा मारचाल. ठीक आहे. बघा ही कृषी सेवक चॅट खूप मोठी असणार आहे. आणि कृषी सेवक जर म्हणजे एकदा गव्हर्नमेंट जॉब आला की तुम्ही थोडंसं रिलॅक्स होता आणि चांगला अभ्यास करता. कृषी सेवकला काम खूप कमी असतं, तुम्हाला अभ्यासाला वेळ जास्त मिळतो. तुम्ही एखादी पोस्ट हातात घेतली की थोडं रिलॅक्स होऊन अभ्यास करू शकता. आणि त्याच्यामुळे काय होणार मग? त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही क्लास 1 बी होऊ शकता पुढे जाऊन. पण सध्या एखाद्या जॉब हातात असणं खूप गरजेचं आहे, बरोबर का? शेवटी गव्हर्नमेंट जॉब, महाराष्ट्र शासन लागणं एक प्रेस्टिज मानलं जातं. ठीक आहे. 3 वर्षानंतर परत तुम्हाला पगार बी चांगला होणार आहे त्याचा. ठीक आहे. तर मोनोकॉट आणि डायकॉट सीड मध्ये 2 कॉटलिडॉन असलं तर काय म्हणलं आपण त्याला? डायकॉट. आता जर्मिनेशन बघूया. जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं बघा, ज्या सीडचे 2 भाग होतात ते डायकॉट आणि ज्याचे 2 भाग होत नाहीत ते सीड मोनोकॉट. बरं ठीक आहे. ते तुमच्या आपल्या भाषेत आपण तसं म्हणूया. तर 2 कॉटिलिडॉन्स असेल तर डायकॉट, सिंगल कॉटिलिडॉन मोनोकॉट. 2 भाग होत नाहीत, बरोबर आहे, मोनोकॉटचे. ठीक आहे. आता जर्मिनेशन काय असतं? सीड बद्दल बघितलं आपण. काय काय बघितलं सीड बद्दल? सीड इज फर्टिलायझड ओव्हिल, बरोबर. सीड चे कंपोनंट बघितलं आपण की सीड कोट असतो आणि आतमध्ये एम्ब्रिओ असतो, बरोबर का? आणि काही सीड मध्ये एंडोस्पर्म असतो, बरोबर. मोनोकॉट सीड मध्ये एंडोस्पर्म असतो. पण एम्ब्रिओचे पार्ट बघितले. एम्ब्रिओचे 2 पार्ट आहेत, कॉटलिडॉन आणि एम्ब्रियोनल ॲक्सिस.
कॉटलेडॉन एक असेल तर मोनोकॉट, दोन असतील तर डायकॉट. बरोबर. नंतर आपण काय बघितलं, एम्ब्रियोनल ऍक्सिस बघितला. एम्ब्रियोनल ऍक्सिस मध्ये कॉटलेडॉनच्या वरच्या पार्टला काय म्हणलं आपण, प्ल्युम्युल. कॉटलेडॉनच्या खालच्या पार्टला काय म्हणलं आपण, रॅडिकल. कॉटलेडॉन आणि प्ल्युम्युलच्या मध्ये काय म्हणलं, इपिकोटाइल. कॉटलेडॉन आणि रॅडिकलच्या खाली काय म्हणलं, हायपोकोटाइल. ठीक आहे. त्याच्यावर मी तुम्हाला इपिजियल जर्मिनेशन आणि हायपिजियल जर्मिनेशन हा कॉन्सेप्ट सांगितला. तो पुढे पण सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. जस्ट मी तुम्हाला आता एक तो पॉइंट आलता, डायग्राम काढले होते म्हणून सांगून दिलं. इपिकोटाइल ग्रो झालं का काय म्हणायचं, हायपोजियल जर्मिनेशन म्हणायचं. आणि हायपोकोटाइल ग्रो झालं का काय म्हणायचं, इपिजियल जर्मिनेशन. ठीक आहे. हा असा थोडा विरोधाभास आहे. हायपोजियल जर्मिनेशन मध्ये इपिकोटाइल ग्रो होतो आणि इपिजियल जर्मिनेशन मध्ये हायपोकोटाइल ग्रो होतो. हा कॉन्सेप्ट बरोबर विचारतील तुम्हाला. आणि खरं सांगा, तुम्हाला हे माहित होतं का, किंवा असं म्हणजे माहित होतं का इन द सेन्स की आपण पाठ केलं तर डिग्रीला, मग ठीक आहे बाबा, काय कळलं नाही तर ठीक आहे, पाठ करून लिहून टाकलं होतं, पण तो कॉन्सेप्ट हा असा होता. ठीक आहे. पुढं जर्मिनेशन म्हणजे काय असतं, कॅपॅसिटी ऑफ सीड टू गिव्ह राईज टू नॉर्मल स्प्राउट विदिन अ डिफाइनेड पिरियड फिक्स फॉर इच क्रॉप अंडर ऑप्टिमम फील्ड कंडिशन. ऑप्टिमम फील्ड कंडिशन म्हणजे जमिनीमध्ये काय पाहिजे, ओलावा पाहिजे, हवा पाहिजे, म्हणजे काय होते, जर्मिनेट होते. जर्मिनेशन ऑकर्स वेन सीड मॉइश्चर इज अबाउट डॅश डॅश %, अबाउट 40 to 60%. लक्षात ठेवा, सीडला जर्मिनेट करण्यासाठी सीड मध्ये जर्मिनेशन किती पाहिजे, येऊ शकतो क्वेश्चन, किती, 40 to 60%. आता हा क्वेश्चन खूप वेळा विचारलाय बघा. जर्मिनेशन पर्सेंटेज इन मेज इज डॅश डॅश डॅश. सगळ्यात जास्त कुठल्या सीडचं जर्मिनेशन पर्सेंटेज असतं, मेजचं असतं बरं का. IMP कुणाचं असतं, मेज. जर्मिनेशन पर्सेंटेज ऑफ मेज किंवा विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप हॅज हायेस्ट जर्मिनेशन पर्सेंट, कोणाचं आहे ते, मेजचं आहे, 90%. इन कॉटन जर्मिनेशन पर्सेंटेज इज डॅश डॅश डॅश, किती आहे, 65%. म्हणजे लोएस्ट जर्मिनेशन पर्सेंटेज कुणाचं आहे, कॉटनचं आहे. हायेस्ट कुणाचं आहे, मेजचं आहे. ठीक आहे. आला बघा कॉन्सेप्ट तो, इपिजियल जर्मिनेशन. टाइप्स ऑफ जर्मिनेशन, देर आर 2 टाइप्स ऑफ जर्मिनेशन. कुठलं कुठलं, इपिजियल जर्मिनेशन आणि हायपोजियल. बघा हा IMP पॉइंट आहे, कृषी सेवकला क्वेश्चन येऊ शकतो ह्याच्यावरती. ठीक आहे. बघा, कॉटलिडॉन एमर्ज अबाव द सॉइल सरफेस बाय इलॉंगेशन ऑफ हायपोकोटाइल अँड जनरली बिकम ग्रीन. सो इपिजियल मध्ये काय होतं बघा, इथे तुम्ही बघू शकता, ह्या पूर्ण कॉटलिडॉन काय होतो वरती, म्हणजे तो कोण ग्रो झालाय, हायपोकोटाइल ग्रो होतो आणि तो काय करतो, कॉटलिडॉनला घेऊन वर जातो. आणि त्या कॉटलिडॉनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फर्स्ट लीव्ज मध्ये होतं. त्याला काय म्हणलं आपण, इपिजियल जर्मिनेशन. सो कॉटलिडॉन इमर्ज अबाव द सॉइल सरफेस बाय elongation of which part, hypocotyl, and generally become green. तुम्हाला एक्झाम्पल वर क्वेश्चन येईल बघा, लगेच पाठ करा माझ्यासोबतच. कोण कोण आहे ते, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्राउंडनट, सोयाबीन, पंपकिन, ओक्रा, कुकुंबर, मस्टार्ड, कॉटन, ज्यूट, कॅस्टर आणि टोमॅटो. ह्या सगळ्यांमध्ये काय होतं, इपिजियल जर्मिनेशन. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट शोज इपिजियल जर्मिनेशन, असा क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. कोण कोण आहेत ते बघा, पुन्हा एकदा सांगतो. ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्राउंडनट, सोयाबीन, पंपकिन, ओक्रा, कुकुंबर, मस्टार्ड, कॉटन, ज्यूट, कॅस्टर आणि टोमॅटो. हे बऱ्यापैकी डायकॉट आहेत आणि ते काय करतात, कॉटलिडॉनला वर घेऊन जातात आणि त्या कॉटलिडॉनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लीफ मध्ये होतं. पुढचं आहे हायपोजियल जर्मिनेशन. कुठलं, हायपोजियल. ह्याच्यात काय होतं आपण बघितलंय, कॉटलिडॉन खालीच राहते, इथं हायपोकोटाइल खालीच राहतो. हा जो इपिकोटाइल आहे हाच फक्त ग्रो होतो आणि तो काय करतो, प्लिम्युलला घेऊन वर येतो आणि प्लिम्युल पासून शूट तयार होतं. त्याला काय म्हणलं आपण, हायपो. हायपो म्हणजे बिलो, बिलो द सॉइल. जमिनीच्या खाली जर कॉटिलिडॉन राहिल्या तर त्याला काय म्हणायचं, हायपोजियल जर्मिनेशन. आणि जमिनीच्या वर आल्या तर काय म्हणायचं, इपिजियल जर्मिनेशन. किडनी बीन पण आहे सर, हो किडनी बीन होऊ शकते, बीन दिले ना मी. ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, ग्राउंडनट, ओके. हा किडनी बीन तुम्ही घ्या, किती पण घ्या एक्झाम्पल मध्ये, बीन. हायपोजियल जर्मिनेशन, कॉटलिडॉन डू नॉट एमर्ज अबाव द सॉइल सरफेस. द हायपोकोटाइल मे elongate
emerge above the soil surface but the epicotyl grow first. ठीक आहे, आधी कोण ग्रो होते तिथं इपिकोटाईल ग्रो होते, त्यामुळे इपिकोटाईलच वर जाते आणि पानं वगैरे बनवते. तिथं तिथं कॉटलिडॉन पासून पानं तयार होत नाहीत. कुठं होतात ते इपिजेल मध्ये होतात. हा मोस्टली डायकॉट, बरोबर आहे. मोस्टली डायकॉट प्लांट काय असतात, इपिजेल जर्मिनेशन दाखवतात. इथं बघा आता हे सगळे मोनोकॉट आहेत बघा, लाईक राईस, मेज, व्हीट, बार्ली, कोकोनट, पी. काय सगळे हे सगळे हायपोजेल जर्मिनेशन दाखवतात. आजच्या लेक्चर मधून एक तरी क्वेश्चन तुम्हाला येणार, त्यामुळे तुम्ही सगळे लेक्चर व्यवस्थित करा, डेडिकेशन न करा, समजते. सो बऱ्यापैकी मोनोकॉट काय दाखवतात, हायपोजेल जर्मिनेशन. जिथं काय होतं, कॉटलिडॉन जमिनीच्या खाली राहते. कॉटलिडॉन जमिनीच्या खाली राहते, त्याला काय म्हणायचं, हायपोजेल जर्मिनेशन. आता सीड डॉर्मन्सी काय असतं, डिफाईन सीड डॉर्मन्सी. व्हॉट आर द मेथड्स टू ब्रेक द सीड डॉर्मन्सी. IMP. ठीक आहे, डिग्रीला पण आठवा, डिग्रीला असताना किती क्वेश्चन यायचे तुम्हाला हे. ठीक आहे, सो याच्यावरती तुम्हाला बघा फालतू आता डिग्री आपल्याला ऍग्रिकल्चर मध्ये खूप साऱ्या डाटा आहे, त्यातला महत्वाचा डाटा म्हणजे तो कशावरनं काढलेला आहे, तर आतापर्यंत IBPS ला विचारलेले क्वेश्चन, आतापर्यंत ज्या आपले हे असायच्या त्या पोर्टलला वगैरे ज्या एक्झाम व्हायच्या तिथं जे क्वेश्चन आलते किंवा आधीचे कृषी सेवकचे PYQ वगैरे बघून हा सिलेबस फ्रेम करतोय. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगतो 21 पासून आम्ही या क्षेत्रामध्ये, त्यामुळे तो एक क्रक्स समजलाय की बाबा नेमकं कशावरती क्वेश्चन विचारला जातोय, मुलांना काय सांगितलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळं तुम्ही जे लेक्चर करताय बिनधास्त करा आणि जेवढं सांगेल ते फॉलो करा. 100% तुम्हाला पोस्ट मिळेल. आपल्याला एकच पोस्ट पाहिजे, बरोबर का. हो, तुम्हाला सीड टेक्नॉलॉजीच्या नोट्सची PDF मिळेल. हे सगळं जे काय आहे नोट्स, हे जिथं जे तुम्हाला जे काय शिकवलं जाईल हे सगळं तुम्हाला PDFच्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तेच हे सगळं बनवले तुमच्यासाठीच बनवले आणि खूप रिसर्च करून खूप सगळ्या गोष्टी करून ते आम्ही कंपाईल केलेलं आहे. ठीक आहे, आणि आजच नाही केलं, तुम्हाला मी काय म्हणतोय, हे काय ऍड आले म्हणून आता चला नोट्स काढावं लागतील पोरांना, असं नाही. तुम्ही मागच्या कृषी सेवक ऍडच्या वेळेस आम्ही युट्यूबला लेक्चर टाकले होते, ते बघा. म्हणजे 3-4 वर्षापूर्वीच आम्ही हे सगळं कंपाईल केलेलं आहे, त्यात फक्त अपडेट केलं एक्झाम झाल्यानंतर. समजतंय का तुम्हाला. म्हणजे असं नाही की काल ऍड आली चला ओटा नोट्स काढा, हे असं नाहीये. इथं गडबड गोंधळीत काय केलेलं नाहीये. जे काय बनवलंय ते ऑलरेडी 3-4 वर्ष आम्ही ते सगळं बनवतोय, अपडेट करतोय, सगळ्या गोष्टी ऍड करतोय. कारण बाय चॉईस आम्ही सगळं हेच करतोय, बाय चॉईस आम्हाला टीचिंगच करायचं होतं. समजतंय का. ओके. हो, ऑदर काहीच करायची गरज नाही, तुम्हाला सांगतो. मी काय म्हणतोय, तुम्ही एवढं करा आणि जर तुम्हाला वाटलं तर दुसरं करा, पण तुम्ही एवढं ही पहिल्यांदा करा. हे जे लेक्चर्स होत आहेत, ह्याच्या तुम्हाला नोट्स मिळतील, त्या पहिल्यांदा प्रायोरिटीवर करायचे. तुम्हाला वाटलं की काय कॉन्सेप्ट कळत नाहीत, एखादा रेफरन्स बुक घ्यावं का, ते तुम्ही सोबत ठेवा, पण ते लाईन टू लाईन वाचून त्यातल्या नोट्स काढून वगैरे काही गरज नाही. मी स्वतः तुम्हाला सांगतो, मागची कृषी सेवकची मी स्वतः दिली होती, त्यामुळे ते क्रक्स समजलाय. म्हणजे मी स्वतः एक्झाम काय देतो की बाबा एक्झाम क्वेश्चन कसे येतात, त्या म्हणजे काय लेवल विचारले जाते, बरोबर. शिफ्ट वाईज क्वेश्चन असतात, खूप शिफ्ट असतात, त्यामुळे खूप क्वेश्चन काढायला त्यांना स्कोप आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं जे काय तुम्हाला शिकवलं जाते ते तुम्ही प्रायोरिटीवर पाठ करा, त्याचा अभ्यास करा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं बाबा काही एखादा क्वेश्चन आडला, त्याचा कुठचा संदर्भ आहे, तर तिथं जाऊन तुम्ही तो वाचला, दॅट इज इनफ. पण तुम्ही त्यासाठी खूप सोर्स गोळा करा, ह्या नोट्स त्याच्या नोट्स, ते एवढं करत बसू नका. ऍग्रिकल्चरचं नॉलेज व्होलाटाईल असतं, गोष्टी विसरतात, लक्षात ठेवा. आणि विसरायचं नसेल तर सारखं सारखं रिवाइज करा, म्हणजे कमी रिसोर्सेस जास्त वेळा वाचा. ठराविकच नोट्स, तुमची एक मदर नोट्स बनवा आणि त्या नोट्स मध्येच वाटलं तर तुम्ही इकडच्या तिकडचे काय पॉइंट्स ऍड करायचे. लक्षात ठेवा, तुम्ही काय करायचे, त्याच्यामध्ये पॉइंट ऍड करा. एक मदर नोट, मी काय म्हणतोय बघा, एक मदर नोट्स बनवा. तुम्हाला वाटलं ह्याच्यामध्ये हे कंटेंट, तो कंटेंट तिथं छोटासा इकडे तिकडे लिहून घ्यायचा, असं ते नोट्स घाण होईल काय होईल.
पण ती एकच नोट्स त्याच्यामध्ये सगळं ऍड करा आणि तुम्ही तेच सारखं 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 वाचा. आणि ही एमसीक्यू ची एक्झाम आहे. डेली तुम्हाला सांगतो एक 50-100 एमसीक्यू सोडवायची डेली. बोर झाला का एमसीक्यू सोडवायचे, बोर झाला का एमसीक्यू सोडवायचे. तुम्हाला जे काही एमसीक्यू ची पुस्तकं बाजारात मिळते सगळे घ्या, सगळे एमसीक्यू सोडवत बसा. डाऊट आला गोल करून ठेवायचं, लेक्चर मध्ये विचारायचं की सर इथं काय पाहिजे आम्हाला, हा डाऊट आला हे कळलं नाहीये. पण जेवढं एमसीक्यू सॉल्व्ह करचाल तेवढं तुमचं ते स्पीड वाढेल एमसीक्यू सोडवायचं, गोष्टी रिकॉल व्हायच्या. कारण तुम्हाला उत्तर लिहायचं नाहीये, डिस्क्रिप्टिव्ह नाहीये एक्झाम, ही एमसीक्यूची आहे. आणि एमसीक्यू एक्झाम साठी तुम्ही कितीही वाचा, तुम्ही जर ते एमसीक्यू सोडवले नाही तर ते इम्प्लिमेंट होत नाही. बरोबर. येस. तर बघूया काय असतं सीड डॉर्मन्सी. इनएबिलिटी ऑफ व्हायबल सीड टू जर्मिनेट इव्हन अंडर ऑप्टिमम कंडिशन प्रोव्हाइडेड फॉर जर्मिनेशन. अशी कंडिशन आहे जिथं सीडला कधी कधी ऑप्टिमम कंडिशन प्रोव्हाइड करून पण ते काय होत नाही, ग्रो होत नाही. बरोबर का. अशा वेळेस काय करतात तर ते ब्रेक करण्यासाठी बघा इथं काय मेथड आहे, त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे बघा स्कॅरिफिकेशन. आयबीपीएस चा आवडत आहे बघा हे. जर आयबीपीएस न कृषीची एक्झाम घेतली तर त्याच्यामध्ये हे क्वेश्चन टाकणार हमखास. स्कॅरिफिकेशन स्ट्रॅटिफिकेशन हे आवडत आहे ह्याचं आयबीपीएस. काय असतं स्कॅरिफिकेशन, नावातच आहे बघा. स्कॅरी म्हणजे स्क्रॅचेस, स्क्रॅच करायचे, त्याला काय करायचे, स्क्रॅच करायचे. सो इट इन्व्हॉल्व वीकनिंग, ओपनिंग और अल्टरिंग द कोट ऑफ सीड टू encourage germination through mechanical, chemical and thermal treatment. याला काय म्हणायचं, स्कॅरिफिकेशन. ठीक आहे. तुम्हाला ते डायग्राम मध्ये दिसतंय बघा, ते जाऊ घासतायत बघा. ते सीड कोड काय करायचं, वीक बनवायचं. कसं करू शकता तुम्ही हे, बाय हॉट वॉटर ट्रीटमेंट. काय करायचं, ट्रीट द सीड विथ 75 to 100 डिग्री सेल्सिअस हॉट वॉटर. कुठलं सीड, ज्याचा सरफेस हार्ड आहे ते. दुसरं बाय ऍसिड ट्रीटमेंट. ट्रीट द सीड विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 फॉर 20 मिनिट फॉर कॉटन. ठीक आहे. तुम्ही ते शिकला असेल बघा ॲग्रोनॉमी मध्ये, तुम्हाला कळेलच की तुम्हाला जर कॉटन सीड सोईंग करायचं असेल तर त्याच्यासाठी सीड ट्रीटमेंट आहे बघा. डिलिंटिंग केलं जातं बघा त्याच्यामध्ये. म्हणजे वरचं जे फायबर आहे ते ऍसिड वापरून बर्न केलं जातं. ठीक आहे. किंवा मग बाय हार्मोनल ट्रीटमेंट. ट्रीट द सीड विथ जिब्रेलिक ऍसिड और सायटोकायनिन. आपल्याला माहिती आहे ग्रोथ हार्मोन आहेत, 5 ग्रोथ हार्मोन आहेत. कुठले कुठले, ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. हे 5 ग्रोथ हार्मोन आहेत, चांगले करायचे ते. ठीक आहे. ह्यातले जे पहिले 3 आहेत ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, हे तिघं ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आहेत. बघा वाटलं तर लिहून घ्या. ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन कुठले आहेत, 3 आहेत. ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन. हे तिघं ग्रोथ प्रमोट करतात. आणि इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड हे दोघं ग्रोथ इनहिबिट करतात. मग तुम्ही ह्याच्यामधलं ऑक्झिन आणि जिब्रेलिन किंवा सायटोकायनिन ह्याचं ट्रीटमेंट दिलं तर सीड डॉर्मन्सी ब्रेक होते. लक्षात ठेवा. ऍब्सिसिक ऍसिड सीड डॉर्मन्सी क्रिएट करतं. परत इथिलीनचा रोल काय आहे, इथिलीनचा कोण सांगते, त्याला मेसेज करा बरं. इथिलीनचा रोल काय आहे, मेजर रोल काय आहे इथिलीनचा, सांगा लवकर चला. पुढे बघा स्ट्रॅटिफिकेशन. स्ट्रॅटिफिकेशन मध्ये बघा इथं ST दिले, स्ट्रॅटी. इथं टेम्परेचर ट्रीटमेंट असते. कसली, टेम्परेचर. सो प्रोसेस ऑफ प्री ट्रीटिंग सीड ॲट अ लो टेम्परेचर दॅट इज 2 to 8 डिग्री सेल्सिअस फॉर 24 hours टू स्टिम्युलेट नॅचरल कंडिशन दॅट अ सीड मस्ट एंड्योर बिफोर जर्मिनेशन. सो लो टेम्परेचर ट्रीटमेंट. येस, व्हेरी गुड प्राची, व्हेरी गुड प्राची, जीवन, अनिल. येस. रायपनिंग, रायपनिंग ऑफ फ्रूट, जीवन बरोबर आहे. तर फ्रूट रायपनिंग. तर एक त्याच्याबद्दल अजून एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. इथिलीन हे गॅसियस हार्मोन आहे. इथिलीन हे गॅसियसच्या फॉर्म मध्ये असतं आणि ते फ्रूट पिकण्यासाठी गरजेचं असतं. बरोबर का नाही. ऍब्सिसिक ऍसिड बद्दल काय आहे, हे स्ट्रेस हार्मोन आहे. कसला हार्मोन आहे, स्ट्रेस. विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्ट्रेस हार्मोन. ऍब्सिसिक ऍसिड, आबा म्हणतो आपण त्याला, आबा. आबा काय, आबा हे स्ट्रेस हार्मोन. आबा कधी येते, स्ट्रेस मध्ये येते. म्हणजे ज्यावेळेस प्लांटला पाणी कॉन्झर्व करायची गरज असते तेव्हा कोण येते, आबा येते. आबा स्टोमाटा बंद करते, ट्रान्सपिरेशन बंद करते, डिफॉलिएशन करते आणि पाण्याचा लॉस थांबवते
आणि प्लांटला ऍडव्हर्स क्लायमॅटिक कंडिशन मध्ये जिवंत राहण्यासाठी मदत करते. त्याला म्हणायचं आबा म्हणजे ऍब्सिसिक ऍसिड. बरोबर का? आणि हे जे इथिलीन आहे ते कसं आहे, गॅसियस हार्मोन आहे, रिस्पॉन्सिबल फॉर फ्रूट रायपनिंग. स्ट्रॅटिफिकेशन कळलं तुम्हाला? इट इज अ कसली लो टेम्परेचर ट्रीटमेंट टू सीड टू ब्रेक द डॉर्मन्सी. तुम्ही व्हर्नलायझेशन कॉन्सेप्ट ऐकलाय का? व्हर्नलायझेशन आता आलाय पॉइंट म्हणून सांगतो. व्हर्नलायझेशन आणि इथं टेम्परेचर आलंय म्हणून सांगितलं. व्हर्नलायझेशन हे काय असतं ही पण लक्षात ठेवा. कोल्ड ट्रीटमेंट असते किंवा आपण ह्याला म्हणूया चिलिंग म्हणूया. कसले ट्रीटमेंट? चिलिंग ट्रीटमेंट. कशासाठी पण कोण सांगते? चिलिंग ट्रीटमेंट. व्हर्नलायझेशन इज अ चिलिंग ट्रीटमेंट फॉर व्हॉट? Vernalization is a chilling treatment for what? It is for flowering. बरोबर? It is a chilling treatment to plant for flowering. जर व्हेरी गुड अनिल, व्हेरी गुड. लक्षात ठेवा, तुम्ही जर सीड 20 ते 25 दिवस 1 ते 6 डिग्री सेल्सिअसला ठेवलं आणि त्याला काढलं आणि पेरलं तर ते उगवून आल्यानंतर त्याला लवकर फ्लावर येतं. जिथं फ्लावर उशीर येतं त्या सीडला काय करू शकता तुम्ही? ही व्हर्नलायझेशन ट्रीटमेंट देऊ शकता, ज्यामुळे ते सीड काय करतं? लवकर फ्लावर कर देतं. फ्लावरिंग, इंडक्शन ऑफ फ्लावरिंग ड्यू टू चिलिंग ट्रीटमेंट, ह्याला काय म्हणायचं? व्हर्नलायझेशन. व्हर्नलायझेशन, ठीक आहे. चिलिंग ट्रीटमेंट टू फ्लावर फॉर फ्लावरिंग. कशाला देतात? एक तर सीडला किंवा सीडलिंगला. सीडला किंवा सीडलिंगला देतात, लक्षात ठेवा. हे ऍग्रिकल्चर मधले टर्म आहे आपल्या, लक्षात असू दे तुमच्या. व्हर्नलायझेशन. आणि दुसरं ते तुम्हाला माहितीच असेल अजून, लॉंग डे, शॉर्ट डे प्लांट, ते नंतर शिकवतो. ठीक आहे. माझं असं जे आठवलं ते सांगून टाकतो, मग तुम्ही पण तेच समजून घ्यायचं लगेच, तिथं कॉन्सेप्ट क्लिअर करायचं. ठीक आहे. चला, हे झालं डॉर्मन्सी ब्रेक करायचं दुसरी मेथड. आपल्या ऍग्रीज असं असते, इकडचं तिकडं तिकडचं इकडं कॉन्सेप्ट असतोय. ट्रीटमेंटचा कॉन्सेप्ट आला म्हणून मी तुम्हाला ते व्हर्नलायझेशन सांगितलं. आता इथं काय? सीड डॉर्मन्सी ब्रेक करायला दिलेली लो टेम्परेचर ट्रीटमेंट, त्याला म्हणायचं स्ट्रॅटिफिकेशन. ह्याच्यावर क्वेश्चन काय येईल तुम्हाला? आता बघितलं ह्याच्यावरती की विच फॉर ब्रेकिंग सीड डॉर्मन्सी कोल्ड टेम्परेचर इज गिवन टू द सीड इज कॉल्ड एज डॅश डॅश डॅश. त्याला काय म्हणायचं? स्ट्रॅटिफिकेशन. क्या बोलने का उसको? स्ट्रॅटिफिकेशन. ठीक आहे. सो हे झालं एक छोटस डेमो लेक्चर. माझे सगळे लेक्चर असेच असतात, तुम्ही बघू शकता. आणि प्रत्येक लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक महत्वाचे 10 ते 20 MCQ सांगणार आहे, ते लिहून ठेवायचे. तुम्हाला सांगतोय मी असंच कॉन्फिडेंटली बोलत नाहीये. 5 वर्षात खूप गोष्टी समजतात की कसं काय सांगितलं पाहिजे, काय येऊ शकतं एक्झामला. ठीक आहे. वेळ कमी आहे, तुम्ही फक्त अभ्यास करा, लर्निंग करा गोष्टी. काय लर्न करायचे ते आम्ही सांगतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि डाऊट वगैरे आला इथं बिनधास्त विचारायचं. एकदा नाही बघितलं 2 वेळा मेसेज करायचा, सर हे अजून एकदा सांगा. तुम्ही 10 वेळा विचारा, 10 वेळा कॉन्सेप्ट क्लिअर करणार. पण निवांत आणि शांत बसून ठीक आहे जाऊ द्या परत बघू असं नका करू. ठीक आहे. डाऊट आला विचारा, खूप अभ्यास करा, मधून अजून तुम्हाला मोटिवेट पण करेन. कारण कसं असतं बघा, ज्यावेळेस आपल्यासाठी क्लॅप वाजवणार म्हणजे आपल्याला अप्रिशिएट करणारं कोण नसतं ना, त्यावेळेस कधी कधी अभ्यास करणं किंवा गोष्टी करणं अवघड जातं जरा. सो आम्ही आहे तुमच्यासोबत, तुम्हाला तुमच्यासाठी क्लॅप करण्यासाठी. ठीक आहे. तुमच्यासाठी क्लॅप करायला आम्ही आहे. ह्या सगळ्याचा एक शेवट हा खूप चांगला होणार आहे. एक पोस्ट मिळणार आहे. आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू ज्यावेळेस बघचाल ना, म्हणजे मोटिवेशन हे तुम्ही स्वतः क्रिएट करा. माझे वडील, माझी आई कष्ट करते, कशासाठी करते? की आमचं पोरग साहेब होणार आहे, पोरग ऑफिसर होणार आहे म्हणून. वडिलांना त्रास होत असतो काम करताना, पण प्रत्येक त्रास झाला का त्यांना एक आठवते की माझं पोरग अभ्यास करते, माझं लेकरू अभ्यास करते, माझं लेकरू माझे हे सगळे कष्ट थांबवणार आहे. तुम्हाला मोटिवेशन काय आहे? तुमचं मोटिवेशन हे तुमच्या ते वडिलांचं कष्ट आहे, आईचं कष्ट आहे.
आईलाही खूप त्रास सहन करावा लागतो. आई तुमच्यासाठी खूप काय करत असते. मग आईच्या कष्टाचं मोटिवेशन काय आहे? तुम्ही आहे. आई काय म्हणते, मला अजून थोडे दिवस कष्ट करायचे. का? माझा पोरगा साहेब होणार आहे, माझा पोरगा मोठा होणार आहे, आमचं कष्ट थांबवणार आहे. बरोबर का? सो ते आईचं, जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं मोटिवेशन आहे, तर विचार करा तुम्ही किती मोटिवेटेड पाहिजे. ठीक आहे. लोकांचे मोटिवेशनल स्पीच म्हणजे रणजित सरांचं मोटिवेशनल स्पीच किती वेळ राहणार आहे? बरोबर का? सो महत्वाची गोष्ट काय आहे? महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहावा. मी म्हणतो गुरासारखा अभ्यास करा. ठीक आहे. ऑफलाईन थोडं ते सरांशी डिस्कस करून सर सांगतील तुम्हाला नोट्सचं कसं कसं काय काय करायचं. ठीक आहे. अजून काय डाऊट आहे का तुमचे? तर आपण थांबूया आज. मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकी आता पॅथ आहे, आपलं सेरिकल्चर, ॲपिकल्चर, मशरूम बद्दल शिकवणार आहे. मागच्या वेळेस बघा माझ्या व्हिडिओ मधले 2च्या 2 MCQ जसे तसे आले होते. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करा, बिंदास राहा. बाकीच्या गोष्टी तुम्हाला खूप छान पद्धतीने द्यायचा प्रयत्न आम्ही करेन. ठीक आहे. बाकी काय डाऊट तुमचे नाही येत ना? सगळ्यांनी थंब पाठवा एकदा मग, सर आवडलं लेक्चर, म्हणजे मला कळेल सगळ्यांनी बघितलंय का नाही लेक्चर. बघा ऑनलाईन आहे, सिन्सिअरली सगळे लेक्चर करायचे. ठीक आहे. फायदा होतो आणि एका 2 लेक्चरनं फायदा होत नाही. कॉन्स्टंटली सगळे लेक्चर व्यवस्थित करा. ठीक आहे. ओके, मस्त टीचिंग, लय भारी. ओके. तुमचे हे जे कमेंट असतात ना, हे मोटिवेशन असतं आमच्यासाठी. एका शिक्षकासाठी काय असतं की विद्यार्थ्यांनी दिलेलं अप्रिशिएशन. ओके. तर नेक्स्ट डेमो मध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, झोपा, खावा आणि राहिलेला वेळ फुल टाइम अभ्यास करा. ठीक आहे. स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.